माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ, त्यातून श्री संत श्री सावता माळी व कुर्मदास महिमा भाग पहिला कथासार अभिवाचन करत आहे. श्री सावता माळी व श्री कुर्मदास. 700 वर्षापूर्वी ज्ञानदेव नामदेवांनी महाराष्ट्रात एक क्रांती घडवून आणली. 700 वर्षापूर्वी आपला समाज पारमार्थिक दृष्ट्या एक प्रकारे अवनतीच्याच मार्गाला लागलेला होता. सांस्कृतिक दृष्ट्या समाजात 2 वर्ग, एक धर्म आणि संस्कृती यांचा वारसा परंपरेने ज्यांच्याकडे चालत आलेला असा उच्चवर्णीयांचा समाज. पिढ्यानपिढ्या अज्ञानात जडमूड अवस्थेत किचपट पडलेला बहुजन समाज पारमार्थिक जीवनाच्या दृष्टीने या दोन्ही समाजाकडे पाहिले असता पदरी घोर निराशाच पडत होती. उच्चवर्णीय समाज व्रत वैकल्ये स्नान संध्या सोहळे ओळे इत्यादी कर्मकांडात बुडून गेलेला होता. पारमार्थ म्हणजे आत्म्याच्या विकासासाठी केलेली साधना, हे भान त्या समाजात राहिले नव्हते. मोक्षाच्या चुकीच्या कल्पनांनी ग्रस्त झालेला हा समाज व्रत वैकेले यज्ञ यागादी कर्मकांडातच आपले आयुष्य वेचत होता. पडीक पांडित्य, अर्थरहित पाठांतर म्हणजेच विद्वता असे समीकरणच दृढ झाले होते. अज्ञानाने ग्रस्त झालेला समाज हीन आणि तामसी दैवांच्या उपासनेने स्वतःला धन्य मानित होता. विशेष म्हणजे या दोन्ही समाजात यालाच धर्म असे म्हटले जात होते. धर्म आणि परमार्थ यांच्यातल्या सीमारेषा कोणाला समजेनाशा झाल्या होत्या आणि त्यामुळे या कालखंडात धर्मालाही अवकळा येऊ लागले होते. पारमार्थिक जीवनालाही विकृत वळण प्राप्त झाले होते. सर्व परिस्थितीची झळ प्रज्ञावंतांना, प्रतिभावंतांना, विचारवंतांना, साक्षात्कारी सत्पुरुषांना, सत्य धर्माचे प्रतिपादन करणाऱ्यांना पोचू लागले होते. ज्ञानदेवादी भावंडांना कोळ्या वयातच कर्मठ समाजाकडून जो अमानुष छळ सोसावा लागला तो ध्यानात घेतला म्हणजे तत्कालीन धार्मिक आणि पारमार्थिक जीवन विषयीच्या समाजाच्या धारणा किती संकुचित आणि विपरीत झाल्या होत्या याची कल्पना येते. अशा परिस्थितीत ज्ञानदेवांनी समाजाला सत्य धर्माची, धर्माच्या मूळ संकल्पनेची, परमार्थाची शिकवण देण्यासाठी आपली सर्व शक्ती प्रतिभा पणाला लावून गीतेवर भाष्य केले आणि ज्ञानेश्वरीसारखा अलौकिक ग्रंथ लिहिला. त्यात ज्ञानदेवांनी कर्म, भक्ती, ज्ञान यांची सांगड घालून लोकांना शुद्ध नैतिक आचरणाच्या पायावर उभा राहिलेला भक्तिमार्ग निरूपला. पुंडलिकाने पंढरीला पांडुरंगाच्या भक्तीची जी परंपरा घालून दिली होती, ती भक्ती परंपरेला आपल्या या तत्त्वज्ञानाची बैठक प्राप्त करून दिली. अशा प्रकारे शुद्ध नैतिक आचार, समत्व दृष्टी, मानवता, विश्व बंधुता, उदात्त जीवनमूल्यावर अधिष्ठित असा महाराष्ट्रातील भागवत धर्म वारकरी संप्रदायाच्या रूपाने प्रस्थापित केला. ज्ञानदेवाच्या या कार्याचा सर्व महाराष्ट्रात, महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून नामदेवांनी प्रचार केला. अशा प्रकारे शेकडो वर्ष अज्ञानात राहिलेल्या जडमूड समाजाचा उद्धार करणारा वारकरी पंथ महाराष्ट्रात उदयास येऊन येथील 18 पगड जातींना एकत्र आणून त्यांच्यात एक एक थोर संत निर्माण करून ज्ञानदेव नामदेवांनी महाराष्ट्राच्या धार्मिक पारमार्थिक जीवनात 700 वर्षापूर्वी थोर क्रांतिकार्य केले. त्यांच्या क्रांतिकार्याचे फलित म्हणजे चोखा मेळा, गोरा कुंभार, सावता माळी, शेणा नावी अशा समाजातील विविध थरातील थोर थोर संतवर्यांचे पारमार्थिक जीवन होईल. अशा या ठिकाणी आपण सावता माळी या संताच्या पारमार्थिक जीवनचरित्राचा परिचय करून घेणार आहोत. तो करून घेताना ज्यांच्या पारमार्थिक जीवनाचे अनुबंध सावता माळ्यांच्या पारमार्थिक जीवनाशी जोडले गेले अशा कुर्मदासाचे चरित्र विचारात घेणार आहोत. बघूया आता पायानी अधू कुर्मदास. पैठणची मातीच अशी की तिथं विद्वानांची, संतांची, थोर भक्तांची अखंड परंपराच निर्माण व्हावी. ज्ञानदेव नामदेवाचाच काळ सारा महाराष्ट्र विठ्ठल भक्तीनं धुंद झालेला. पंढरीच्या वाटेवर कुणीच कुणाला हीन दिन समजत नव्हता. या वाटेवरील प्रत्येक वाटसरू आपली जात भक्त याच एका शब्दात सांगत होता. या वाटेवरील एका वारकऱ्याला खांद्यावर भागवताची पताका घेतलेला, माळी बुक्का लावलेला, टाळ्यांच्या तालावर रामकृष्ण हरी नामस्मरण करणारा एखादा वारकरी भेटला तो त्याला नाव वाव काहीच विचारित नाही, तर त्याच्या पायाला स्पर्श करून त्याला तो उराउरी भेटतो. या उराउरी भेटण्यात तिथं जाती
व्यक्ती पडे बिंदुली या मनोधारणेची साक्ष पटते. पंढरीला जावं, आपल्या अंतःकरणात नटलेल्या पांडुरंगाला उराउरी भेटावं, ही या वारकरी भक्तांची अंतप्रेरणा. परंतु जेव्हा या भक्ताला कळतं की आपला सारा प्रपंचच परमार्थमय झालेला, आपण आपल्या सकट आपला प्रपंच पांडुरंगाला समर्पित केलेला, तर मग पंढरीला तरी जायची काय गरज हो. आणि खरोखरच मनाच्या या अवस्थेला पोहोचलेल्या भक्ताच्या भेटीला साक्षात पांडुरंगच धावत येतो. त्यांच्या अंतःकरणातच हे परमात्म तत्व निर्गुण निराकार परब्रह्म त्याला भेटतं. या अलौकिक भेटीचा हृदय सोहळा आपल्याला भक्त कुर्मदास आणि भक्त सावतामाळी यांच्या चरित्रात अनुभवायला मिळतो. या चरित्रकथेतील अद्भुतांचं चमत्कारांचं आवरण काढून टाकलं आणि चरित्रकथेत दडून राहिलेलं अनुभव सत्य निरखून पाहिलं म्हणजेच संतांचे थोर पारमार्थिक अनुभव आपल्या प्रत्ययास येऊ लागतात. पैठणला कुर्मदास नावाचा एक भक्त राहत होता. तो पांडुरंगाचा निस्तीम भक्त होता. यानंतर आयुष्यभर हरिभजनच करीत राहावं असा जणू विधी संकेत होता, म्हणून त्याला जन्मताच अपंगत्व प्राप्त झालं. एका सत्शील ब्राह्मण घराण्यात जन्माला आलेल्या कुर्मदासाला दोन्ही हात नव्हते, पाय नव्हते. कुर्मदास जसजसा एकाच जागी बसून वाढू लागला तसतशी त्याला जाण झपाट्यानं येऊ लागली. अपंग माणसाला बुद्धिमत्ता अधिक प्राप्त होते असं म्हणतात. कुर्मदासाच्या बाबतीत अनुभव सर्वांना येऊ लागला. आईवडिलांच्या तोंडून ऐकलेली संस्कृत अष्टक, पद, श्लोक, स्तोत्र, कवच तो बिनचूकपणे म्हणू लागला. त्याच्या बुद्धिमत्तेची, स्मरणशक्तीची तीव्रता थोरा मोठ्यांना प्रकर्षाने जाणवू लागली. त्यामुळे या मुलांविषयी सहानुभूती वाटू लागली. लोक त्याच्याकडे कौतुकानं, प्रेमानं, सहानुभूत अंतकरणानं पाहू लागले. त्याला हवं नको ते विचारू लागले. सर्वांकडून प्रेम मिळत गेल्यामुळं कुर्मदासाला आपल्या अपंगत्वाबद्दल यत्किंचितही खंत वाटेनाशी झाली. त्याच्या मनात कुठल्याही प्रकारे न्यूनगंड निर्माण झाला नाही. उलट त्याला या जगात सर्वच प्रेमच भरून राहिलं असं वाटू लागलं. तो या प्रेमात परमेश्वरालाच शोधू लागला. बालवयात त्याच्या मनावर परमेश्वर भक्तीचं आध्यात्मिक ग्रंथाच्या निरूपणाचे संस्कार होऊ लागले. कोणीही प्रवचनकार, कीर्तनकार पैठणचा येऊ कुर्मदास गडबडा लोळत देवळात जावई व कीर्तन प्रवचन ऐके. आता बघूया वाटे जावे पंढरीशी. एकदा असंच झालं. कोणीतरी थोर कीर्तनकार पैठणला आला होता. एका देवालयात त्याच्या कीर्तनाचा सप्ताह चालला होता. कुर्मदास असाच खरडत कीर्तनाला रोज जाऊ लागला. कीर्तनकारानं निरूपणेतलं अद्वैत तत्वज्ञान, भक्ती, महात्म्य तो हृदयाचे कान करून ऐकू लागले. कीर्तनकारानं उत्तर रंगात लावलेल्या आख्यानात त्याच्या साऱ्या चित्तवृत्ती एकाग्र व्हायच्या. हरिदास अधूनमधून नामसंकीर्तनाचा घोष करीत. सर्व लोक टाळ्या वाजवून नामसंकीर्तन करण्यात रंगून जात. हाताने वाजवली टाळी त्याच्या हृदयात भक्तिप्रेमाच्या आनंद लहरी निर्माण करी. त्या धुंद अवस्थेचा त्याला विलक्षण मोह पडे. परंतु तो करणार काय? हात नसल्यानंतर आवाज येणार कसा? निराशून खिन्न त्याला माहीत नव्हतं. तो मुखानं नामस्मरण करी. त्या नामस्मरणाच्या लहरीत आपलं सर्वांग डोलवी. या डोलण्यानं डोलता केलेल्या नामस्मरणानं त्याची जणू समाधीच लागे. हा भक्तिप्रेमाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून येई. लोक कीर्तनकाराच्या बरोबर टाळ्या वाजवून नामस्मरण करीत. पण ही धुंदी त्याच्या अनुभवाला कितपत आली असावी कोण जाणे. मात्र कुर्मदास देवान अर्पून गेलेला त्यांना जेव्हा दिसे तेव्हा मात्र त्याच्या ध्यानी येई की आपल्या हातात, होटात आणि हृदयात किती अंतर आहे. हरिदास पंढरीचं महात्म्य वर्णन करीत होता. भक्त हो पंढरी आपलं माहेर. या माहेर राहून आपलं इथं आलो. त्या माहेरी जायला आणि आपल्या बापाला, आपल्या आईला भेटायला पण खरेच उत्सुक असतो. या माहेरचा आपला बाप विश्वात्मक विश्वरूप, तोच विठ्ठल रूपानं नटला. त्याचाच अंश घेऊन आपण या प्रपंचात आलो. त्या आपल्या बापाला, विठू माऊलीला भेटल्याशिवाय आपल्याला कसं बरं चैन पडेल. सासूराशींच्या ओढीनं माहेराकडे बघते, त्याच ओढीनं भक्त लोक आपल्या माहेराकडे बघतात. मग कारण आपण जिथून आलो तिथून जाण्याची अनिवार्य ओढ प्रत्येकालाच असते. लोक पंढरी आपलं माहेर, पंढरीचा पांडुरंग हाच खरा आपला विश्वात्मक बाप, तीच आपली विठू माऊली होय. इथला भक्त पुंडलिक आपला बंधू, चंद्रभागा ही आपली बहीण. या माहेराचं अलौकिक सूप कोणत्या शब्दात वर्णन करावं. देवाच्या लाडक्या लेकरांना या पंढरीचं महात्म्य संतांनी एकाच शब्दात खऱ्या अर्थाने वर्णन केलं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूर हे त्या विश्वात्मक
नारायणाचं अधिष्ठान, विश्वाची निर्मिती करणाऱ्या त्या नारायणाचे हे वस्तीस्थान. म्हणून संत लोक म्हणतात की जेव्हा हे चराचर नव्हतं तेव्हा एकमेव पंढरपूरच होतं. इतकं हे आपलं माहेर जुनं, आपण तिथूनच आलो, आपल्याला तिथंच जायचं. त्या येण्या जाण्याच्या प्रवासात आपल्याजवळ हवी फक्त भक्तिप्रेमाची शिदोरी. जनाबाई म्हणते, विवेकाची पेट उघडी पंढरीची वाट, तेथे नाही काही धाका, उठा उठी भेटी सका, मरोणिया जावे शरण विठोबासी भावे, म्हणेन आम्ही याची जनी देव करा ऐसा ऋणी. आपल्या या माहेराला जाऊन विठू माऊलीला कधी क्षमलिंगन देईन असं आपल्या ज्ञानोबारायाला होऊन जातं. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटीन माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षम मी देईन पांडुरंगी, बाप रुक्मा देवी वरू विठलेशी भेटी, आपुले सेवेसाठी करुणी ठेला. हा विश्वात्मक नारायण या पंढरपूरला येऊन सगुण साकार स्वरूपात का नटला, याचं रहस्य ज्ञानोबांनीच मोठ्या मार्मिक शब्दात वर्णन केलं आहे. ते म्हणतात, ऐकूया आपण काय वर्णन केलं ते. आनंदाच्या ताटी अमृताची वाटी, विवेक तारू घोटी रसना बळे, ते ए रूपये रूपस विठ्ठल, पुंडलिके वौसाल पार्थी अले, तारावया जन भावया पावन, जडमूड जन हरी पाटे, कर्म धर्म करिता शनली येता जाता, मग पुंडलिके अनंता पार्थी अले, येऊनिया श्री हरी भीमेच्या तीरी, सुदर्शनावरी पंढरी वाविनी, अमर तरोवर तीर्थ सरोवर, वेणुनादी श्रीधर खेळताती, बागडे गाती हरी वाकुल्या कुरारी, ते पुंडलिक परोपरी स्तवन करी, धन्य पंढरी नगरी पावती चराचरी, धन्य जो भूमीवरी दृष्टी बरी हरी देखे, ज्ञान देवा बीज विठ्ठल केशिराज, नवे ते नवल चोज पण प्रत्यक्ष हरी, धर्म कर्म पाप पुण्य विधी अविधी हा विवेक करता करता ज्यांची वाणी शिनली त्यांचा जन्मच फुकट गेला. जडमुडांना कोणीच वाली उरला नव्हता. बिचारे अंधारातच चाचपडत पिढ्यान पिढ्या काळ कटू लागले. या सर्वांची किव आली म्हणून पुंडलिकाने ह्या पांडुरंगाला प्रार्थना करून पंढरीत कायमचे खिळवून ठेवले. हरिपाठाच्या द्वारे या अज्ञ लोकांचा उद्धार केला. अशा या पंढरपुराला जन्माला येऊन एकदा तरी जाऊन यावं आणि जन्मजन्मीचं पुण्य पदरी पाडून घ्यावं. या पंढरीचे महात्म्य वर्णन करता करता सर्वच संतांची वाणी शिरली. कीर्तनकार ज्ञानदेव नामदेवाचे वर्णिलेल्या पंढरी महात्म्याचे दाखले देऊन पंढरी मुक्तिधाम कसे, बाप रुक्मा देवी वरू हेच सर्व सुखाचे आगर कसे काय ते पटवून देत होते. कुर्मदास त्यांचे निरूपण देवभान विसरून ऐकत होता. कीर्तन संपलं, आरती झाली, सर्वांना प्रसाद दिला. कुर्मदासाच्या तोंडात प्रसाद घातला त्यावेळी तो काहीसा भारावून गेलेला. आपल्या तोंडी प्रसाद घालणाऱ्या माणसाला तो म्हणाला, पंढरी महात्मा ऐकताना आपण इतके बेभान होऊन जातो, तर पंढरपूर प्रत्यक्ष गेल्यावर साक्षात वैकुंठ गेल्याचा आनंद काय होऊ नये. हो ना, मग जातोच का पंढरपूरला? कुर्मदास पंढरपूरला जाऊ शकत नाही माहीत असूनही त्यानं खवचटपणानं त्याला विचारलं. कुर्मदास त्याला म्हणाला, अंतरीची आर तुटकट असेल, पांडुरंगाची कृपा असेल तर निश्चित जाऊन येईल पंढरपूरला. माझ्या हृदयातल्या पांडुरंगाचं दर्शन मी केव्हाही घेऊ शकतो, पण पंढरपूरला जायचं म्हटलं तर त्याच्या कृपाप्रसादाच्या बळावर जाऊही शकतो. कुर्मदासाच्या या बोलण्याला आसपासचे लोक हसू लागले. ते म्हणाले, असे तुला ना हात ना पाय, तू कसं जाणार? इतकं दूर संत थोडीत. कुर्मदास मोठ्या निश्चयी स्वरात म्हणाला, त्याचा जर कृपाप्रसाद लाभला तर पंगुईगिरी ओलांडून जाऊ शकतो. कुर्मदासानं ठरवलं पंढरपूरला जायचं. इथे लोळागोळा होऊन पडलेला देह पंढरीच्या वाटेवरचं कामी आला तरी चालेल, पण पंढरपुरी वाट धरायची. दुसऱ्या दिवशी कुर्मदास भल्या पाटे पंढरपूरच्या वाटेला लागला. रस्त्याने खुरडत तो कासवासारखा अंतर तोडू लागला. वाटेत त्याला कोणी विचारायचं, अरे पांगळ्या घर सोडून तू इकडे कुठून निघालास? माझ्या माहेरी चालले, म्हणजे पंढरपूरला. कुर्मदासाचं उत्तर ऐकून सर्वजण त्याला हसत, पण त्यानं त्याची पर्वा केली नाही. तो तसाच खुरडत चालू लागायचा. वाटेत थकवा आला म्हणजे एखाद्या वृक्षाच्या सावलीत विसागायचा. पातस्थ लोक त्याची विचारपूस करायचे, त्याला पाणी आणून द्यायचे, खायला द्यायची. सारी विठ्ठलाची कृपा त्याच्या इच्छेनेच सारा घडत आहे. त्याची भावना झाली होती, आपण याची देई भूलोकाच्या विठ्ठलाला जाणार, त्या सावळ्या परब्रह्माला डोळेवरून पाहणार, असा आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण झाला होता. कुर्मदासाचा प्रवास खुटत चालला होता. बरेच दिवस गेले. आता एकादशीच फक्त 7 दिवस राहिले. तो तर लोहळापर्यंत पोहोचलेला होता. त्याच्या जीवाची उलढाल होऊ लागली. इतक्या दिवसात आपण केवळ लोहळापर्यंत संत तोडलं, अजून पंढरी खूप दूर.
कसा पोचणार तो मनातल्या मनात विळू लागला. पांडुरंगा तू मला पांगळा केलंस, तुझी इच्छा मी अहोरात्र तुझं नामस्मरण करीत राहो. हे इथून तुम्हाला अपंगत्व दिलं असं मी मानित आलो. आज मनात उत्कट इच्छा निर्माण झाली, तुला भेटावं, डोळा भरून पाहावं, तुझं सावळं गोजिरं रूप हृदयात साठून घ्यावं. पण अपंगाने इच्छा करू नये, आशा करू नये, आकांक्षा धरू नये, ही विधी लिखितच म्हणायचं काय? मी तुला भेटावं असं तुला वाटत असेल नाही काय? अरे आजवर तू भक्तांच्या हाकेला धावत आलास, अशी तुझी कृती मी ऐकत आलो. आणि ह्या उरलेल्या 7 दिवसात मी पंढरीला सुद्धा येऊ शकत नाही. केवढं माझं दुर्भाग्य बरं. या ठिकाणी हा भाग संपवते. पुढील भागात आपण पुढील कथा बघूया. पांडुरंगाला निरोप.